तर सर्व साधक जे आहेत त्यांच्यासाठी आजचा विषय आहे मॅग्नेटोथेरपी म्हणजे चुंबक चिकित्सा. तर एक सेकंद फक्त, त्या मॅडम कुठे गेल्या? तर मॅग्नेटोथेरपी किंवा चुंबक चिकित्सा ही काही नवीन गोष्ट नाही आहे. ही जवळजवळ 3000 वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासून ही थेरपी जी आहे ती वापरली जाते. आता खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये किंवा नॅचरोपॅथीमध्ये अनेक प्रकारच्या थेरपी आपण बघितल्या आहे. मड थेरपी, हायड्रोथेरपी, त्याच्यानंतर मसाज थेरपी, नंतर फास्टिंग थेरपी, या निरनिराळ्या प्रकारच्या थेरपीज आहेत. या थेरपीजपैकीच अजून एक थेरपी म्हणजे उपचार पद्धती म्हणजे आपली मॅग्नेटोथेरपी. मॅग्नेट लो चुंबक सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता खरं म्हणजे ही काही वैज्ञानिक पद्धत नाही, विज्ञानाने ही मान्य केलेली नाही, पण तरीही जगभर या पद्धतीचा वापर हा केला जातो. आजही अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, संपूर्ण देशांमध्ये या थेरपीचा वापर केला जातो, मॅग्नेटोथेरपी. आपण ऋषींचा विचार केला तर कणाद नावाचे ऋषी होऊन गेले. कणाद यांनी पहिल्यांदा या मॅग्नेट थेरपीचा उपयोग केला, कणाद ऋषींनी भारतामध्ये. त्याच्यानंतर सुश्रुत हा आयुर्वेदाचा तुम्हाला माहिती आहे फार मोठी व्यक्ती होती आणि जगातला पहिला शल्यचिकित्सक म्हणजे ऑपरेशन करणारा जगातला पहिला माणूस सुश्रुत. या सुश्रुताने जवळजवळ 1,200 साधनं तयार केली होती ऑपरेशन करण्यासाठी. म्हणजे चाकू निरनिराळ्या प्रकारची साधनं लागतात ना, ही साधनं 1,200च्या वर. म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 800 वगैरे, इसवी सन पूर्व 800 म्हणजे आजच्या 2800 वर्ष झाली. 2800 वर्षापूर्वी सुश्रुताने ऑपरेशन्स केलेली आहेत. म्हणजे नाक जरा फाटलेलं असेल, नाक शिवून देणं, कटलेलं असेल तर तयार करणं, अशा तऱ्हेच्या अनेक ऑपरेशन्स या सुश्रुताने केले. आणि त्यांचा ग्रंथ आहे, सुश्रुताचा ग्रंथ आहे, आणि आजही आयुर्वेद विद्यार्थ्यांना शिकवला जातो विद्यार्थ्यांना. तर या ऋषींनी म्हणा किंवा संशोधकांनी म्हणा किंवा डॉक्टरने म्हणा, यांनी पहिल्यांदा चुंबकाचा सुद्धा उपयोग केलेला आहे आणि आयुर्वेदामध्ये देखील चुंबक चिकित्सा आहे. सुश्रुत नंतर आता पाश्चात्यांचा जर विचार केला तर पाश्चात्य जवळजवळ 5-6 नावं आहेत की ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जिथे मान्यता नव्हती त्या काळामध्ये चुंबकाचा उपयोग केलेला आहे. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? तर पॅरासेल्स नावाचा शास्त्रज्ञ आहे, PARACELS पॅरासेल्स. काही नावं जी आहेत तुम्ही लक्षात ठेवा. पॅरासेल्स हा स्वित्झर्लंडचा होता. या स्वित्झर्लंडच्या माणसाने देखील 16व्या शतकामध्ये या मॅग्नेटोथेरपीचा उपयोग केलेला आहे. मी फक्त काही नाव आणि त्याचे थोडक्यात माहिती देतो. नंतर विल्यम गिल्बर्ट हा विल्यम गिल्बर्ट होता. यांनी पुस्तक लिहिलं आहे द मॅग्नेट नावाचं. म्हणजे हे देखील 16व्या शतकामध्ये. आणि त्याचं मत असं होतं की हा पृथ्वी हाच मोठा चुंबक आहे ना. त्यांनी असं मत मांडलं की पृथ्वी हा मोठा चुंबक आहे, दक्षिण ध्रुव जो आहे तो ऋण आहे, उत्तर ध्रुव जो आहे धन आहे, म्हणजे संपूर्ण पृथ्वीच ही चुंबक आहे असं त्यांनी मांडलं. कोणी? विल्यम गिल्बर्टने. विल्यम VILLAIM विल्यम गिल्बर्ट, GILBERT गिल्बर्ट. नंतर 18व्या शतकामध्ये म्हणजे साधारणपणे 200 वर्षापूर्वी कृत्रिम मॅग्नेट तयार करायला सुरुवात केली कार्बनपासून. 200 वर्षापूर्वी म्हणजे अमेरिकेमध्ये, कारण पाश्चात्यामध्ये पहिल्यांदा शोध जे आहे ते युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये लागले. आपल्याकडे त्याचा उपयोग होत होता परंतु त्याला सायंटिफिक रूप नव्हतं, सायंटिफिक स्वरूप नव्हतं, आणि म्हणून त्या ऋषीमुनींनी उपयोग केला पण त्याला सायंटिफिक रूप दिलं नाही. किंवा मधल्या काळामध्ये शासनाने जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं लक्ष या ऋषीमुनींच्या कार्याकडे दिलं नाही. आता हे गव्हर्नमेंट काय करतं आहे, पूर्वीच्या सर्व ज्या काही पोथ्या किंवा ग्रंथ आहेत त्याचं भाषांतर करतं आहे आत्ताचं गव्हर्नमेंट.
म्हणजे जगाला कळेल की आपल्याकडे भारतामध्ये किती मोठमोठे लोक होऊन गेले आणि संशोधक लोक होऊन गेले किंवा सायंटिस्ट होऊन गेले. आत्ता अलीकडे त्यांच्याकडे लक्ष दिलं जात आहे. म्हणजे जगातलं पहिलं महाविद्यालय नालंदा होतं आपल्याकडे, जगातलं पहिलं. परंतु ते जाळलं गेलं, ते संपलं. परंतु त्याचं ज्ञान जे आहे ते इतर लोकांनी नेलं, युरोपने नेलं, नेपाळमध्ये काही ग्रंथ आहेत, निरनिळ्या देशांमध्ये काही ग्रंथ आहेत. आता ते सगळे मिळवून आता त्याचं भाषांतर करण्याचं कार्य हे चालू झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य हा की आपल्याकडे त्याला सायन्स म्हणून बघितलं गेलं नव्हतं, म्हणून ते दुर्लक्षित झालं. हेल नावाचा हंगेरीचा हा संशोधक होता, HELL, हेल. तर याने काय केलं की मॅग्नेटचे आपल्या शरीरावर कसे उपयोग होऊ शकतात हे पहिल्यांदा त्यांनी बघितलं. मॅग्नेटचा उपयोग शरीरावर देखील केला जाऊ शकतो आणि आजारबरा केला जाऊ शकतो असं हेलने सांगितलं. हा युरोपियन होता. नंतर मेस्मर, MESMER, या मेस्मरने काय केलं तर मॅग्नेट वॉटर तयार केलं. म्हणजे आपलं मॅग्नेट ठेवायचं, त्याच्यावर पाण्याची बाटली ठेवायची, म्हणजे ते पाणी जे आहे ते मॅग्नेटाईज होतं आणि ते पाणी जर प्यालं तर मॅग्नेटचा इफेक्ट मिळू शकतो. आता ह्या मेस्मरने मॅग्नेटचं पाणी वॉटर म्हणजे मॅग्नेट वॉटर हे पहिल्यांदा त्यांनी आजही वापरलं जातं. इलिशा पर्किन्सन, हा इलिशा पर्किन्सन यांनी एक नवीन थेरी मांडली. मॅग्नेट ट्रॅक्टर नाव दिलं त्याने त्याच्या थेरपीला, मॅग्नेट ट्रॅक्टर. आणि युरोपमध्ये हा खूप प्रसिद्ध झाला. हा काय नाव सांगितलं मला? पर्किन्सन. इलिशा ELISHA, इलिशा पर्किन्सन, PERKINS, पर्किन्सन युरोपचा होता. तर याने विशेषतः 21व्या शतकामध्ये या थेरपीकडे लक्ष दिलं लोकांचं आणि खूप लोकांना त्यांनी बरं देखील केलं आहे. तर साधारणपणे मॅग्नेट थेरपीचा उपयोग पहिल्यांदा कशासाठी केला गेला तर विशेषतः पॅरालाइज झालेल्या लोकांसाठी केला. जे लोक पॅरालाइज झाले होते, अवयव जे आहेत ते अवयव पॅरालाइज झाले, तुम्हाला माहिती आहे की ते निकामी होतात थोडेसे, त्याच्यावर पहिल्यांदा उपयोग केला. आणि सूज, शरीरावर कुठे सूज असेल त्याच्यावर उपयोग ह्या मॅग्नेटचा सुरुवातीच्या काळामध्ये केला. म्हणजे पॅरालाइज झालेल्या पेशंटवर आणि सूज जिथे कुठे असेल त्या लोकांवर. आणि मग पुढे त्याचे अनंत फायदे झाले. ते कुठले झाले ते आपण पाहू. आता पुढे नंतर मग युरोप आणि अमेरिकेमध्ये काय झालं की या चिकित्सेला एक प्रकारे प्राधान्य दिलं गेलं. जरी सायंटिफिक नसली तरी त्याला प्राधान्य दिलं गेलं आणि बरेच लोक या उपचार पद्धतीकडे वळले. त्यामुळे युरोपात, अमेरिकेत काय झालं, मॅग्नेट बाजारात मिळायला लागले. म्हणजे उपचार करण्यासाठीचे मॅग्नेट हे बाजारात मिळायला लागले. पूर्वी मिळत नव्हते. म्हणजे साधारण 21व्या शतकात म्हणजे 100 वर्षात हे मॅग्नेट बाजारात मिळायला लागले. आता आपल्याकडे सर्वत्र मार्केटमध्ये मिळतात, तो भाग नाही. परंतु 100 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. म्हणून पहिल्यांदा मॅग्नेट हे युरोपमध्ये वापरले गेले आणि म्हणून युरोपियनांचं नाव घेतो आपण. आणि त्यांनी काय कार्य केलं त्याची माहिती घेतली. आता मॅग्नेटचे प्रकार बघूयात. मॅग्नेटचे 2 प्रकार आहेत. एक स्थायी मॅग्नेट, एक अस्थायी मॅग्नेट. म्हणजे एक परमनंट स्वरूपाचं चुंबकत्व असतं, त्याला स्थायी म्हणतात, स्थायी परमनंट. आणि अस्थायी म्हणजे तात्पुरतं मॅग्नेट केले जातं ते. तर त्याला आणखी दुसरे पण नाव आहे, कृत्रिम मॅग्नेट आणि नैसर्गिक मॅग्नेट. कृत्रिम म्हणजे आपण काय करतो, जे अस्थायी असतं ते त्या रॉडला वायर गुंडाळली जाते आणि इलेक्ट्रिक करंट दिला जातो. इलेक्ट्रिक करंट दिला की त्याच्यात चुंबकत्व निर्माण होतं. तो परमनंट नाही आहे. करंट बंद झाला की मॅग्नेट गेलं. परंतु आपल्याला माहिती आहे काही मॅग्नेट जे आहेत ते 2-3 प्रकारचे धातू एकत्र करून फार मोठ्या उष्णता देऊन अशा तऱ्हेचे कृत्रिम मॅग्नेट तयार केले जातात. पण ते परमनंट मॅग्नेट असतात, ते परमनंट असतात. आणि आता आपल्याकडे परमनंट मॅग्नेट बऱ्याच ठिकाणी आहेत. आपण फ्रीजमध्ये पाहतो की म्हणजे आता हे जे आपण फ्लॅप पाहतो ना, हा फ्लॅप तिथे म्हणजे कवर आहे ना, त्या कवरला देखील मॅग्नेट लावलेलं आहे. त्या कवरला ठिकठिकाणी निना ठिकाणी मॅग्नेटचा आपण उपयोग करतो. इवन स्पीकरमध्ये मॅग्नेट असतो. स्पीकर जे असतात मोठमोठे त्याच्यात मॅग्नेट असतो. आता अलीकडे कितीतरी ठिकाणी यंत्रांमध्ये मॅग्नेटचा वापर केला जातो. तर त्याच्यापैकी 2 प्रकार आहे. एक स्थायी परमनंट आणि अस्थायी म्हणजे जे परमनंट नाही असे 2 मॅग्नेटचे प्रकार आहेत.
आता मॅग्नेटचे प्रकार पाहिल्यानंतर मॅग्नेट कोणकोणत्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात, किती प्रकार आहे, काइंड ऑफ मॅग्नेट्स, आणि शरीरावर उपयोग करण्यासाठी त्याचा कसा उपयोग केला जातो. तर मॅग्नेटचे प्रकार हल्ली शेकडोनी आहेत. म्हणजे घोड्याची नाल असते ना, घोड्याची नाल असते, ती नालेचा म्हणजे यू आकाराचा मॅग्नेट साधारणपणे सर्वसाधारणपणे तो असतो. नंतर गोल मॅग्नेट आहे, रॉड मॅग्नेट आहे, नंतर मॅग्नेटच्या माळा आहेत, मॅग्नेटचे ब्रेसलेट आहेत, मॅग्नेटच्या अंगठ्या आहेत. ह्या मॅग्नेटचे शेकडो प्रकार आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. बेल्ट आहेत मॅग्नेटचे. तर हे निरनिराळ्या प्रकाराने मॅग्नेट आता उपलब्ध आहे आणि त्याचे उपचार केले जातात. मग काही लोक परमनंट गळ्यात माळा घालतात मॅग्नेटच्या, की जेणेकरून मॅग्नेटचा उपयोग होतो का. आता मॅग्नेट घातल्याने काय काय फायदा होतो ते आपण बघणारच आहोत. पण मॅग्नेटचे काइंड्स ऑफ मॅग्नेटचे किती प्रकार आहेत, ते शेकडोने प्रकार आहेत, आज मार्केटमध्ये मिळतात. आपल्या वर्गात पण अवेलेबल आहे, आपण सगळ्यांना बघायला पण मिळणार आहे प्रॅक्टिकलमध्ये. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन पण आलेली आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मोठमोठे मशीन्स आहेत. या मशीन्सचा उपयोग देखील विशेषतः पॉवर देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी केला जातो. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक तर आपल्याला नेहमी आपल्याला अनुभव येतो. आता आपण मॅग्नेटचा अभ्यास का करतो खरं म्हणजे, तर आपल्या शरीरामध्ये मॅग्नेट आहे का, प्रत्येक पेशीमध्ये मॅग्नेटचा अंश आहे. कसं, एच बी जो आहे ना, त्याला हिमोग्लोबिन म्हणतात. हिमोग्लोबिन म्हणजे आयर्न नसतं आहे ना. आता हिमोग्लोबिन कमी झालं तर काय करतात, आयर्नचे पदार्थ खायला देतात. म्हणजे खजूर खायला देतात, गुळ खायला देतात, आणखी काही खायला देतात ना. का खायला देतात, त्याचा एच बी वाढावा, म्हणजे हिमोग्लोबिन वाढावं. म्हणजे आपलं हिमोग्लोबिन साधारणपणे महिलांचा 12च्या जवळपास असतं आणि ते 12च्या खाली साधारणपणे मॅक्झिमम 10पर्यंत वगैरे चालतं. त्याच्या खाली येऊ नये हिमोग्लोबिन. मग हिमोग्लोबिन वाढवायचं आहे, तर वाढवायचं तर काय करतात आपण, पाहिजे ते पदार्थ निनाळ्या प्रकारचे खातो, हिमोग्लोबिन वाढतं. इंजेक्शन पण दिले जातात हिमोग्लोबिनचे. तर सांगायचं तात्पर्य काय, की आपल्या शरीरामध्ये आयर्नचं कंटेंट प्रत्येक पेशीमध्ये आहे. मग त्या पेशीला जर आपण आयर्न दिलं, आधी लोहचुंबक लावला, तर लोहचुंबक लावला तर काय होईल, पेशीमधला लोहचुंबकाचे आयर्न जो आहे ना, तो क्रियाशील होईल आहे ना, त्याच्यावर इफेक्ट होईल, प्रत्येक पेशीवर इफेक्ट होईल. जर आपण लोहचुंबक ठेवला तर प्रत्येक पेशीवर इफेक्ट होईल, कारण शरीरामध्ये लोहचुंबकाचं तत्व आहे, आयर्न आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की लोहचुंबक ठेवला की आयर्न ओढला जातो, आकर्षित होतो, होय ना. मॅग्नेटने प्रत्येक लोहचुंबक जो आहे आकर्षित होतो. आता तुम्हाला माहिती आहे काही खिळे असतात, नेल, ते लोहचुंबकाचे असतात, म्हणून लगेच चटकन तो काय करतो, त्याला स्क्रूड्रायव्हर असतो ना, नुसतं लावला की तो उचलला जातो ना. आपण वेचत बसण्यापेक्षा सरळ सरळ ते मॅग्नेटने उचलला जातो आणि मॅग्नेटने ठेवला जातो, म्हणजे तो सरळ ठेवला जातो. नाही तर आपण बोटाने ठेवायचा, तो पडतो वगैरे. म्हणून हल्ली ही टेक्नॉलॉजीमध्ये देखील मॅग्नेटचा उपयोग केला जातो आहे, पण आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीवर उपयोग करण्यासाठी मॅग्नेटचा उपयोग केला जातो, कारण शरीरातल्या पेशींमध्ये आयर्नचं कंटेंट आहे. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आपल्यामध्ये आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि म्हणून आपण मॅग्नेटचा उपयोग करायचा आहे. तो कसा करायचा, काय करायचा आपण बघू. जे आहे ना, त्याची पॉवर असते. प्रत्येक मॅग्नेट जो आहे ना, त्याला शक्ती असते. आणि शक्ती कशाने मोजली जाते, गॉज G10, G200, G100 अशी त्याची पॉवर मोजली जाते. म्हणजे गॉज. आता गॉज काय होता, गॉज ही व्यक्ती होती युरोपमध्ये. त्या गॉजने काय केलं तर मॅग्नेटची पॉवर मोजण्याचं गणित केलं. हा गणिती होता. त्यांनी पहिल्यांदा मॅग्नेटची पॉवर कशी मोजायची, कारण आपण प्रत्येक गोष्टीची पॉवर मोजतो ना, स्ट्रेंथ मोजतो ना, वजन मोजतो की नाही, म्हणजे 1 किलो 2 किलो वगैरे वजन मोजतो. तसं पाण्याचं वजन मोजतो, तेलाचं वजन मोजतो, परंतु मॅग्नेटचं वजन कसं मोजायचं, म्हणजे तिची पॉवर कशी ओळखायची, त्याला गॉज म्हणतात. आणि हा गॉज जे आहे ना, ते 10 पासून तर 2000, 3000, 4000पर्यंत, 5000पर्यंत याची पॉवर आहे. जास्त आहे खरं म्हणजे, पण आपल्या
उपयोगासाठी, शरीराच्या उपयोगासाठी साधारणपणे 200 ते जास्तीत जास्त 3000पर्यंत शरीरासाठी. त्याच्यापेक्षा जास्त पॉवरचं मॅग्नेट वापरत नाही, कारण त्याचा इफेक्ट दुसरा होऊ शकतो. आणि म्हणून कोणत्या आजाराला कोणतं मॅग्नेट वापरायचं, किती पॉवरचं वापरायचं, याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे गॉज हे मापन आहे त्याचं, जी हा लावला जातो आणि त्याचा 10 कमी शक्तीचा जर असेल तर 10 गेजचा आहे, कमी शक्तीचा. नंतर मध्यम म्हणजे मीडियम जर असेल तर तो साधारणपणे 10 ते 500 गॉजचा, म्हणजे 10 पासून 500पर्यंत जी म्हणजे गॉज हा मीडियम. तो मीडियम जो आहे तो कुठे वापरता येऊ शकतो म्हणजे त्या शक्तीचा. आणि प्रबळ जास्त शक्तीचा जर असेल तर 500 ते 2000 गॉज, 500 ते 2000 गॉज. आणि अतिशक्तिशाली असेल तर 2000 ते 5000 गॉज अतिशक्तिशाली. मग साधारणपणे वापरला कुठला जातो, मध्यम आणि प्रबल हे साधारणपणे वापरले जातात. प्रबल म्हणजे 2000पर्यंत, साधारणपणे 10 पासून तर 2000पर्यंत किंवा 100 पासून तर 2000पर्यंतच्या पॉवरचे आपल्याला वापरता येतात शरीरावर वापरतात. तर मुख्य गोष्ट काय लक्षात ठेवायची, तर गॉज जे आहे ती पॉवर आहे मॅग्नेटची आणि ते निरनिळ्या मॅग्नेटच्या पॉवरमध्ये मिळतात. त्याला मध्यम, तीव्र, अतितीव्र असं आपण म्हटलं म्हणजे त्याची शक्ती कमी, अधिक खूप अशा स्वरूपाचे ते मिळतात. आणि आजारांना आपण त्याप्रमाणे मॅग्नेट वापरायचे असतात. आता उपचार करताना काय करायचं, उपचार करताना पेशंटवर उपचार कसे करायचे. तर आपल्याला मग सांगितलं की पृथ्वी हाच चुंबक आहे, त्याचा दक्षिण ध्रुव जो आहे, आता ओळखायचा कसा दक्षिण ध्रुव. आता तुम्ही इथे बसलात, कसं ओळखायचं, तर एक तर कंपास असते प्रत्येकाच्या, आता मोबाईलमध्ये कंपास आहे, ती कंपास ठेवली की उत्तर ध्रुव दाखवतो नाही ना. उत्तर ध्रुव दाखवला की दक्षिण ध्रुव कुठला आहे आपल्याला कळतं, तो पूर्व पश्चिम दाखवतच नाही. म्हणून आपण आपल्या मोबाईलमध्ये जर कंपास असेल तर ते कंपास असा ठेवला की कंपास आपल्याला दिशा दाखवतो, म्हणून ओळखायचं दिशा कोणती. दुसरं आणखी सोपं उदाहरण, जर यू आकाराचा किंवा मॅग्नेट असेल ना, तो जर दोऱ्याने बांधून टांगला तर तो काय करतो, नॅचरली दक्षिण आणि उत्तर ध्रुव जे आहे त्याप्रमाणे तो स्थिर होतो, त्यामुळे दिशा कळते. फक्त एवढंच आहे की दक्षिण दिशेला उत्तर ध्रुव असेल, कारण मॅग्नेट काय करेल, अपोजिट ध्रुव जे ते आकर्षण करतात आणि समान ध्रुव असतील ते अपसरण करतात, म्हणजे एका पंखापासून दूर जातात. म्हणजे आता मॅग्नेटमध्ये प्लस आणि मायनस हे चिन्ह आहे. प्लस म्हणजे घन, म्हणजे उत्तर दिशा, आणि ऋण म्हणजे मायनसचे चिन्ह, ऋण म्हणजे दक्षिण दिशा. आपल्या शरीराची जी आहे डोक्याकडची बाजू जी आहे ती घन आहे म्हणजे प्लस, आणि पायाकडची बाजू जी आहे मायनस म्हणजे ऋण. लक्षात आलं की प्रत्येक मॅग्नेटमध्ये तशीच गोष्ट असते. प्रत्येक मॅग्नेटमध्ये दक्षिण बाजू असते, उत्तर बाजू असते, म्हणजे घन बाजू असते, ऋण बाजू असते. आपल्या शरीर निसर्गाने देखील असं केलेलं आहे की आपली ही घन बाजू आहे म्हणजे उत्तर, आणि पायाकडची बाजू जी आहे ऋण. तर साधारणपणे नाभीपासून वरचा भाग हा घन मानला जातो, नाभीपासून खालचा भाग आहे ऋण मानला जातो, कारण उपचार करताना हे आपल्याला माहीत पाहिजे. मग आता पेशंटला झोपवायचं कसं, उपचार करायचा असेल तर त्याला उत्तर दक्षिण ध्रुवाकडे झोपवायचं. म्हणजे दक्षिण ध्रुवाकडे त्याचे पाय आले पाहिजे, डोकं आलं पाहिजे, आणि उत्तर ध्रुवाकडे पाय आले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल दक्षिण ध्रुवाकडे पाय का नको, आता आपल्या मागच्या लोक सांगतात ना, झोपायचं कसं झोपायचं, एक तर पूर्वेकडे डोकं करा किंवा तुम्ही दक्षिणेकडे डोकं करा. का, त्याच्या पाठीमागे सायंटिफिक कारण हे आहे की दक्षिणेकडे जर डोकं केलं तर आपल्या डोक्याची जी आहे प्लस आहे, घन आहे, तर घन आणि ऋण मॅग्नेट आकर्षित होतं. जर आपण पाय तिकडे केले तर ते पण ऋण आणि पाय पण ऋण, मग अपसरण होईल ना, म्हणजे आपला इफेक्ट चांगला होणार नाही, वाईट इफेक्ट होईल. म्हणून म्हणून आपल्या ऋषीमुनीपासून झोपण्याच्या आधी तू झोपतो कसा, डोकं तू दक्षिणेकडे ठेव का सांगितलं, तर त्याला कारण हे सायंटिफिक आहे.
हे ऋण, हे जे आहे ना घन आहे ना, हे घन आहे तर ऋणाकडे जायला पाहिजे आणि आपले ऋण पाहिजे ते आपल्या घनाकडे जायला पाहिजे. मग झोपवायचं असेल पेशंटला तर त्याचं डोकं जे आहे दक्षिणेकडे करायचं आणि त्याचे पाय जे आहे ते उत्तरेकडे करायचे. लक्षात आलं तुमच्या? मी पेशंट उपचार करताना नाही तर काय कराल, जर आपण पाय दक्षिणेकडे गेलं तर दक्षिण दक्षिण होईल, अपसरण होईल. तुम्ही आपल्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघू की दोन समान जर आले, घन घन आले तर अपसरण होईल, ऋण ऋण आले तर अपसरण होईल. मग ते एकत्र येणार नाही, एकत्र येणार नाही. आणि म्हणून अपोजिट धन आणि ऋण एकत्र आले तर ते मॅग्नेट एकत्र येईल किंवा आकर्षण होईल त्यांचं. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यांना झोपवताना. आता आपल्याला जर मॅग्नेटचे उपचार करायचे असतील तर हे झोपवलं समजा तुम्ही, म्हणजे डोकं त्याचं दक्षिणेकडे केलं, पाय उत्तरेकडे केलं. त्याला संपूर्ण शरीराला जर आपल्याला मॅग्नेट द्यायचं असेल, संपूर्ण शरीराला द्यायचं, तर उजव्या हातामध्ये घन, डाव्या हातामध्ये ऋण. म्हणजे राईट लेफ्ट वेस्ट हां, राईट हँडमध्ये आपल्या राईट हँडमध्ये प्लस आणि मायनस, डाव्या हातामध्ये मायनस, असं त्याचं घ्यायचं आपण. वेस्ट कडे डोका हां, नाही वेस्ट साऊथ कडे साऊथला डोकं, साऊथ हां, वेस्टला पाय, लेग्स. नॉर्थ कडे मराठी आहे ना म्हणून जास्त कॉम्प्लिकेशन. नाही ठीक आहे. साऊथ साऊथला जे आहे ना आपले साऊथच्या बाजूला हेड आहे आणि लेग जे आहेत ना ते सनसेट सनराईज नॉर्थच्या बाजूला. तसंच आपला राईट हँड आहे ना त्यात प्लस म्हणजे घन. लेक्चर्स मराठीमध्ये असतात इंग्लिशमध्ये नसतात. नाही, मराठीमध्येच. पण बुक्स असेल ना इंग्लिशची. कुछ सवाल होंगे तो हम समझा देंगे आपको, कोई बात नहीं. तर हे लक्षात ठेवा की उजव्या हातामध्ये घन, दाहिने हात में जो है ना प्लस, यानी की आपला उत्तर बाजूचा ध्रुव, आणि डाव्या हातामध्ये ऋण म्हणजे मायनस लेफ्ट साईडला. असं ठेवायचं दोन्ही हातांमध्ये. मग संपूर्ण शरीराला मॅग्नेटाईज होतं, संपूर्ण शरीराला मॅग्नेटाईज होतं. आता संपूर्ण शरीराला मॅग्नेटाईज नसेल करायचं तर जो पार्ट दुखत असेल त्या पार्टला आपण मॅग्नेट ठेवायचं. मग एक किंवा अधिक मॅग्नेट लावता येतात. मॅग्नेट 4-5 तुम्ही एका वेळी वापरू शकता, छोटे छोटे मॅग्नेट. मग तो कुठला पार्ट समजा की बघ पोटाच्या जवळ दुखत आहे तर तुम्ही पोटाजवळ ते मॅग्नेट, छोटे छोटे मॅग्नेट जे आहेत ते दोन्ही ध्रुव असतील तिथे दोन्ही ध्रुव असतील. पण ते नॅचरल काय, निसर्ग काय करतो, निसर्ग बरोबर साऊथला साऊथ करतो, नॉर्थला नॉर्थ करतो, निसर्ग करतो आपोआप. आपण मॅग्नेट कसं घेतलं तरी पण ते लावायचे आपण त्याच्यावर. म्हणजे गुडघे दुखत असतील समजा तर गुडघ्यांवर आपण मॅग्नेट लावून उपचार करू शकतो. तर आपण कुठल्या कुठल्या आजारावर ते बघू आपण. पण आत्ता मुख्यतः ही बात समजून घ्या की साऊथ आणि नॉर्थ काय आहे. साऊथ पोल कुठला आहे, नॉर्थ पोल कुठला आहे. तर साऊथ पोल जो आहे तो मायनस आहे, नॉर्थ पोल जो आहे तो प्लस आहे, घन आहे. झोपवताना पेशंटला तुम्ही त्याचे हेड जे आहे ते साऊथला करा आणि त्याचे लेग्स जे आहे ते नॉर्थला करा. नंतर संपूर्ण शरीराला जर मॅग्नेटिक पॉवर द्यायची असेल तर तुम्ही राईट हँडमध्ये प्लस घन आणि लेफ्ट हँडमध्ये मायनस ऋण, असे मॅग्नेट ठेवा, असे मॅग्नेटचे पॉईंट ठेवा. हां, त्याच्यावर असतं चिन्ह असतं. आता दाखवतील मॅडम, त्याच्यावर चिन्ह असतं प्लस मायनसचं. किंवा कलर असतात, रेड आणि ब्ल्यू कलर असतात. ते सेल लावते ना तसे, ते आपण सेल लावतात ना. हां, बरोबर. सेलला देखील पोल असतातच ना, प्लस मायनस असतात ना, तिथे लिहिलेच असतं, प्लसचं चिन्ह असतं, मायनसचं चिन्ह असतं. तसं याच्यावर मॅग्नेटवर पण चिन्ह असतं. आता कोणकोणत्या आजारांवर आपण उपचार करू शकतो मॅग्नेटचे. कंबरदुखी, गुडघेदुखी, सायनस, अनिद्रा म्हणजे झोप येत नसेल तर, खांदेदुखी, खांदे दुखत असतील तर, ब्लड प्रेशर, नंतर डोकेदुखी, हेडेक, लकवा, पॅरालिसिस. हे सुरुवातीपासून पॅरालिसिसवर उपचार झालेले आहेत.
म्हणून तो पण घेतला आहे पॅरालिसिस. निमोनिया, अस्थमा, सूज स्वेलिंग, टॉन्सिल्स, गर्भाशयाच्या समस्या, पिरियडची अनियमितता, अनियमित पिरियड येत असेल तर, रक्ताभिसरण आणि शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी, पॉवर वाढवण्यासाठी. जर वीक एखादा पर्सन असेल, एखादी वीक व्यक्ती असेल, त्याची ऊर्जा वाढवायची असेल, त्याची शक्ती वाढवायची असेल, टोटल बॉडीला आपण जर मॅग्नेट दिले, त्याच्या संपूर्ण शरीराची ऊर्जा जी आहे ती वाढू शकेल. आता याचे मुख्य लाभ कुठले आहेत? मॅग्नेटचे उपयोग, हे आजारांवर आपण उपचार करतो, पण प्रमुख लाभ कोणते होतात? तर याच्यामध्ये शरीराचं तापमान वाढतं, शरीराचं टेम्परेचर वाढतं. जर मॅग्नेट ठेवलं, मोठा मॅग्नेट ठेवला, तर नॉर्मल टेम्परेचरपेक्षा त्याचं टेम्परेचर वाढेल, मग टेम्परेचर वाढतं, मग लो टेम्परेचर वाढवण्याचा उपयोग होऊ शकतो. शरीराची ऊर्जा वाढते, म्हणजे पॉवर वाढते शरीराची. वीक असेल एखादा पर्सन तर त्याची एनर्जी वाढते. जशी आपण उन्हात बसलो तर एनर्जी वाढते, किंवा कृत्रिम एनर्जी की रॉड आपण हातात धरून की एनर्जी वाढते, किंवा इंजेक्शन देऊन एनर्जी वाढते. निराळी लोकांनी एनर्जी वाढते, टॅब्लेटने एनर्जी वाढते, पण मॅग्नेटिक देखील एनर्जी वाढते, हे सांगितलेलं आहे. थकावट आणि दुर्बलता कमी होते. विकनेस जो असेल तो कमी होतो. जो माणूस थकलेला असेल, टायर्ड असेल, तो देखील त्याच्यावर उपचार केला तर त्याचा थकवा दूर होऊ शकतो. आणि कोणाला वापरायचा मॅग्नेट? अगदी लहान मुलापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही मॅग्नेट वापरू शकतो. म्हणजे लहान मुलासाठी देखील वापरू शकतो, मोठ्या माणसासाठी, स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, कुणासाठी मॅग्नेट वापरू शकतो. आता मॅग्नेटला 2 ध्रुव असतात, तुम्हाला माहिती आहे. आता मग सांगितलं घन आणि ऋण, मायनस आणि प्लस. आता मायनस जर असेल तर त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत, आणि घन असेल तर त्याचे काय फायदे आणि काय तोटे आहेत ते आपण बघू. समजा दक्षिण ध्रुव आपण वापरायचा प्रयत्न केला, म्हणजे मायनसचं फक्त पॉईंट वापरला तर त्याचे काय फायदे आणि तोटे आहेत? तर मायनस जर केला आपण तर शरीराचा अंतर्गतीचा वेग कमी करतो, वेग मंद करतो. म्हणजे शरीरातल्या जे गती आहेत, म्हणजे ब्लड वाहतं, त्याला फोर्स आहे ना, तो फोर्स कमी होतो. म्हणजे जे जे वेगमान शरीरामध्ये आहेत त्याचे फोर्सेस कमी होतात. जर मायनस लावला तर काय गती कमी होती. शरीरातल्या संपूर्ण गतिमान ज्या गोष्टी आहेत, ब्लड वाहतं, समजा नाक वाहत असेल खूप वेगाने, लावला तर कमी होईल, त्याची गती कमी होईल. दक्षिण ध्रुवाचं वैशिष्ट्य काय? गती कमी करतं, स्पीड त्याचं कमी करतं. नंतर मनात शांतता निर्माण करतं, कामनेस, खूप शांतता निर्माण करतं मनामध्ये. थंडावा निर्माण करतं, कोल्ड. म्हणजे दक्षिण ध्रुव जर लावला तर माणूस, जर उष्णता त्याची जास्त असेल तर तो कोल्ड होईल, शांत होईल, कोल्ड होईल. लक्षात येतं आहे दक्षिण ध्रुवाचा उपयोग केला तर. आणखी काय उपयोग होतो? त्याचं आकारमान कमी होईल, संकोच कमी होईल. आकारमान कमी होईल, त्याचा साईज, म्हणजे समजायचे ग्लँड असेल, एखादी ग्लँड असेल, त्या ग्लँडवर तुम्ही तो दक्षिण ध्रुव ठेवला तर ग्लँडचा साईज कमी होईल, त्याचं आकारमान, शेप कमी होईल. लक्षात येतं ना तुमच्या? तर कुठली गोष्ट कमी करण्याचं काम दक्षिण ध्रुव करतो, शेप कमी करण्याचं काम करतो. सूज कमी करतो, म्हणजे स्वेलिंग असेल, दक्षिण ध्रुव स्वेलिंग कमी करतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कुठला ध्रुव वापरायचा कुठल्या आजारावर. स्वेलिंग असेल दक्षिण ध्रुव वापरायचा, म्हणजे त्याचं स्वेलिंग कमी होईल. आणखी काय? ऊर्जा वाढेल. चर्मरोग कमी होतील. म्हणजे चामड्याच्या स्किनवर जे डिसिजेस असतील ना, हे डिसिजेस जे आहे स्किनवरचे, ते दक्षिण ध्रुवाने
मायनसने कमी होतात. स्किन डिसीजेस. मानसिक अशांती. मानसिक अशांती कमी होते म्हणजे शांतता येते. अनिद्रा, झोप येत नसेल तर लावायचा. डोळ्यांचे आजार, डोळ्यांवर देखील आपण तो दक्षिण ध्रुवाचा जो भाग आहे, मात्र काळजी घ्यायला पाहिजे. एकदम तो टेकवायचा नाही डोळ्यांवर. नंतर फोड, गाठी. जर आपल्या शरीराला गाठ असेल, फोड आलेला असेल, म्हणजे काय त्याला फोड, पिंपल्स मोठे असतील, तर त्याच्यावर आपण दक्षिण ध्रुव टेकला तर ते कमी होतं, साईज कमी होते, त्याची साईज कमी होते. म्हणजे त्याच्या गाठीची आकारमान वाढू देत नाही. मुख्य म्हणजे साईज कमी करते आणि फार झालं तर त्याचं आकारमान तसंच ठेवेल, वाढवणार नाही. वाढवणार नाही. फळे भाज्या दीर्घकाळ ताज्या राहतात. जर तुम्ही व्हेजिटेबल्समध्ये दक्षिण ध्रुव ठेवला तर दीर्घकाळ त्या ताज्या राहतील. ताज्या राहतील. म्हणजे किती छान गोष्ट आहे ना. बारीक आहे. तर फळं आणि भाज्यांसाठी दीर्घकाळ टिकण्यासाठी तुम्ही -6 म्हणजे लेफ्टचा वापर करा. आणि जर प्लसचा वापरला तर सडतील, उलट होईल. जर तुम्ही प्लसचा वापरला तर लवकर खराब होतील, म्हणून मायनस वापरायचा. आता याच्या उलट आपण आता प्लस वापरायचा ठरवलं तर काय होईल? प्लस याच्या सगळं टोटल विरुद्ध आहे. मायनसच्या सगळ्या विरुद्ध टोटल करतो, प्लस करतो. आता प्लस काय करतो? क्षेत्र वाढवतो. म्हणजे तुमची गाठ लहान असेल तर ती मोठी करून टाकेल. म्हणजे एखादी ग्लँड जी आहे ती आपण दक्षिण ध्रुवाने शेप कमी करतो ना. तुम्ही प्लस लावला तर तो वाढेल, शेप वाढेल, म्हणजे तो विस्तार करतो. दक्षिण ध्रुव हा प्लसचा आहे ना सर? अच्छा, नाही मला दक्षिण ध्रुव काय? प्लस की मायनस? दक्षिण ध्रुव मायनस. मायनस. दक्षिण. तुम्ही नव्हतात का सुरुवातीला? हा हां, दक्षिण ध्रुव. हा, दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ, हा. आणि नॉर्थ जे आहे प्लस म्हणजे उत्तर ध्रुव. प्लस त्याचं चिन्ह आहे प्लस म्हणजे उत्तर, आणि मायनस म्हणजे दक्षिण. घन आणि ऋण अशी दोन नाव आहेत. घन म्हणजे प्लस आणि ऋण म्हणजे मायनस. तर इथे डोकं प्लस, पाय मायनस. तर इथे ही उत्तर दिशा. आता नंतर तुम्ही बघा. ही दक्षिण दिशा. तर ठीक आहे. तर हा घन जो आहे तो विस्तार करतो, वाढवतो. म्हणजे याचा विचार करा, तुम्ही भाज्यांमध्ये ठेवायचं नाही तर खराब होतील. कुठल्या गाठीवर ठेवायचं नाही, विस्तार वाढेल. सूज वाढवतो. म्हणजे आपण दक्षिण ध्रुवाने सूज कमी करतो, हा वाढवतो सूज. घन बाजू प्लस बाजू म्हणजे उत्तर ध्रुव. भाज्या लवकर खराब होतात, फळे लवकर खराब होतात घन वापरला तर. हार्निया, पक्षपात, पॅरालिसिस, त्वचेचे पांढरे डाग, स्नायूंची कमजोरी, ऊर्जा वाढ. मात्र हा ऊर्जा वाढवतो. ऊर्जा वाढवतो प्लस जो आहे. तर अशा तऱ्हेचे प्लस आणि मायनस जर ध्रुव असतील आणि आपल्याजवळ तो मॅग्नेट असेल मोठा, तर कुठल्या ध्रुवाचा आपण कशासाठी उपयोग करायचा हे याच्यामध्ये आपलं सांगितलं. त्याच्यामध्ये मायनसचे फायदे दिलेले आहेत जास्त, ऋणाचे फायदे दिलेले आहेत. घन जो आहे तो विस्तार करतो, वाढवतो वगैरे, पण ऊर्जा वाढवतो. आता एखाद्या व्यक्तीवर मॅग्नेटचा उपयोग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणावर उपचार करायचे? तर एक लक्षात घ्या की त्या व्यक्तीच्या अंगावर साधारणपणे आकर्षित होणाऱ्या कुठल्याही वस्तू नको. म्हणजे लोहाची एखादी अंगठी असेल, लोखंडाची अंगठी असेल, लोखंडाची चेन असेल, तर या वस्तू त्याच्या गळ्यात नको उपचार करताना. ते बाजूला ठेवायला पाहिजे, कारण मॅग्नेटचा उपयोग त्याच्यावर होईल ना. म्हणून शरीरावर जे आहे, तर आता समजा एखाद्याने पेसमेकर बसवलेला आहे ऑपरेशन करून, मॅग्नेटचा उपयोग करायचा नाही. कारण
त्या मॅग्नेट त्या पेसमेकरवर आकर्षित करायला आणि त्याचं कार्य बिघडेल आणि परत हार्ट अटॅक येईल त्याला. पायात सळई टाकेल असं तर नको. हां सर्जरीमध्ये एखादा पार्ट असेल शरीरामध्ये लोखंडाचा मॅग्नेटचा उपयोग करायचा नाही किंवा तो पार्ट सोडून करायचा, तो पार्ट सोडून करायचा. पण पेसमेकर असेल करायचा नाही, गर्भवती स्त्रियांवर करायचा नाही. तर पेसमेकर असेल मॅग्नेट उपचार करू नका. अति रक्तस्राव असेल मॅग्नेट उपचार करायचे नाहीत. रक्तस्राव खूप असेल तर नाही करायचं. गर्भवती महिलांवर उपचार करायचा नाही. लोखंडी खुर्चीवर बसून करायचा नाही, कारण लोखंडी खुर्चीवर बसलं तर ते मॅग्नेटचा उपयोग जो होणारच नाही ना, कारण ती खुर्चीच रिसीव्ह करून घेईल त्या मॅग्नेटला. म्हणून लाकडी खुर्चीवर किंवा अन्य तुमच्या प्लास्टिक खुर्चीवर चालू शकेल. पण प्लास्टिक खुर्चीला देखील मॅग्नेट तयार होतो. तुम्ही बघितलं आहे, तुम्ही खुर्चीवर बराच वेळ बसला की तडतड आवाज होतो ना, किंवा कागद चिकटला जातो. याचा अर्थ मॅग्नेट तयार होतं, तो तात्पुरतं मॅग्नेट तयार होतं. म्हणून प्लॅस्टिकच्या खुर्चीच्या ऐवजी शक्यतो लाकडी पलंग, लाकडी खुर्ची शक्यतो वापरायची. जेणेकरून तो मॅग्नेट आकर्षित होईल अशी वस्तू वापरायची नाही. नंतर मॅग्नेटला पाणी लागू द्यायचं नाही, कारण उघडा झाला तर काय होईल, दोन्ही ध्रुव एकूण जातील ना. ते अलग अलग ध्रुव आहेत. अर्थात एक हे लक्षात घ्या, मॅग्नेटला जर तोडला, एक रॉड आहे आणि त्याची दक्षिण ध्रुव तुम्हाला माहिती आहे, उत्तर ध्रुव माहिती आहे, तुम्ही जो मध्ये तोडला परत तो दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव त्याचे तयार होते दोन. कारण नैसर्गिक आपला मॅग्नेट आहे ना मोठा पृथ्वीचा, त्यामुळे तो नॅचरली काय करेल, दक्षिण उत्तर ध्रुव परत दाखवेल. त्याचा परत तुकडा केला तर दक्षिण उत्तर दाखवेल. म्हणजे तोडला तर याचा अर्थ फक्त दक्षिण दक्षिण असं नाही होणार, उत्तर उत्तर असं नाही होणार. तोडला तर परत दक्षिण उत्तर दाखवेल. लक्षात आहे तुमच्या, तो मॅग्नेट परत तसाच तयार होईल. मग पाणी लागू द्यायचं नाही, भिजवायचं नाही. विजेची उपकरणं जवळ नको, म्हणजे विजेच्या वस्तू, विजेची उपकरणं ते अट्रॅक्ट करताना इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर असते, म्हणून ते वापरायचं नाही. शरीरावर दागिने असतील तर ते काढायचे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. नंतर दागिने म्हणजे सोन्याचे दागिने बी काढायला लावायचे, कारण असं आहे की हल्ली सुरतीवर सोनं नाहीच ना, तुम्हाला तांबं त्याच्यात असतंच. नंतर जेवणानंतर 2 तासांनी उपचार करायचे. जेवण झाल्याबरोबर उपचार करायचे नाही, 2 तास ब्रेक द्यायचा, नंतर उपचार करायचे. नंतर चिकित्सा केल्यानंतर ताबडतोब आंघोळ करायची नाही. का? कारण शरीर मॅग्नेटाईज झालेलं असतं ना, तुम्ही आंघोळ केली की ते वापस म्हणजे दोन्ही ध्रुव एकूण जातील परत. म्हणून उपचार केल्यानंतर ताबडतोब आंघोळ करायची नाही. तासाभराने केली तर चालू शकेल, किंवा आंघोळ केल्यानंतर उपचार केला तर चालू शकेल. तर अशा तऱ्हेने मॅग्नेट थेरपी जे आहे ना, त्याचा उपयोग आपण करू शकतो रुग्णांवर. आता तुम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. एक तर दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव ओळखता आला पाहिजे, तो तुम्हाला सांगितला. तो म्हणजे निसर्गाचा जो मॅग्नेट आहे पृथ्वीचा, दक्षिण ध्रुव जो आहे तो मायनस आहे, उत्तर ध्रुव आहे प्लस आहे. आणि आपले मायनस ध्रुव वापरला तर काय फायदा होता, घन वापरला तर काय तोटे होतात, हे आपण बघितलं. एखाद्या पेशंटला झोपवायचं असेल तर कसं झोपवायचं, दक्षिण उत्तर झोपवायचं. त्याचं डोकं हे दक्षिणेकडे करायचं, पाय उत्तरेकडे करायची. संपूर्ण शरीराला द्यायचं असेल तर राईट हँडला घन, इकडे ऋण, कारण डावा हँड लेफ्ट आहे ना, म्हणून ऋण. प्लस आपल्या शास्त्राने उजव्याला नेहमी मान्यता दिलेली आहे, उजवा पाय टाका, उजव्या हाताने काम करा, उजव्या हाताने लिहा. काय ते प्लस आहे, प्लस आहे, मायनस नाही आहे. म्हणून आहे. म्हणून आपल्याकडे सुरुवातीपासून हा डावपूर आहे, हा उजवा आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आपण मॅग्नेट बघू आणि मग मॅग्नेटचा उपयोग जो कसं करायचा ते बघता येईल आपल्याला. तर कुणाला शंका आहे का बाबतीत? वॉटर थेरपी कसं असतं? हां, वॉटर थेरपी जे ना, तर मॅग्नेट ठेवायचा गोल, त्याच्यावर पाण्याची बाटली ठेवायची. लोखंडी बाटली, प्लास्टिक बाटली कशी चालू? शक्य लोखंडी नकोच. कुठली जरी ठेवली तर खालच्या मॅग्नेटचा उपयोग होईल. फक्त लोखंडी बाटली शक्यतो वापरून काचेची वापरा,
म्हणजे भरायचं कसं काय म्हणजे पाणी अशी बॉटल. रात्रभर ही ठेवायचं का? जर चालू शकेल अशी जी आहे ना मॅग्नेट असतो आणि म्हणजे मॅग्नेट कुठलाही हो चालू चालू कुठे ठेवा त्याच्यावर साधारणपणे तासभर ठेवा म्हणजे असं